नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। खांडबारा गाव ते बरडीपाडा दरम्यान घाणीचे साम्राज्य पसरले असून स्थानिक नागरिकांनी त्रस्त होऊन आपल्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने अखेर निवेदन देत तक्रार दाखल केली। सविस्तर माहिती अशी, बरडीपाडा ते खांडबारा गाव दरम्यान रेल्वे बोगदा आणि कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावर सतत खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी येते। मटण विक्रेत्यांनी आता तर हद्दपार केली आहे। ग्रामपंचायतने खड्डा तयार करून दिलाय। ही घाण खड्ड्यात न टाकता ते घाण आता रोडवर टाकणं चालू केलंय। परिसरातील काही विक्रेते कोंबडी व शेळ्यांच्या मटणाची घाण तिथेच टाकत असतात। त्याचा त्रास ये जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होतो आणि खूप लोक आजारी पडतात। तिथूनच आपला गावात येण्याचा रस्ता असल्यामुळे खूप वेळेस नाक बांधून हे ये जा करावे लागते। ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे दिनांक 24 मंगळवार रोजी ग्रामस्थ एकत्र येऊन कारवाईची मागणी केली। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अनिल शर्मा, राहुल खोंडे, शिवसेना शिंदेगडचे संदीप नाईक, अजय नाईक, राहुल वाडिले, ललित चौधरी, रमेश कुमार, जफार पठाण, आर्यन पडवी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय नाईक, शिवसेना तालुका प्रमुख। 24 जुलै 16 जुलै 2024 त्या रोजी ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं होतं की एक घाण तिकडं फेकली जायला पाहिजे म्हणून। अजूनपर्यंत ती कारवाई झाली नाही आहे। कोणी लक्षही देत नाही। आमचा इकडं वापर होतो, आम्हालाही त्रास होतो। इथं मयत होऊन जाते तर सगळे लोक येतात, उचलायचं का नाकाला असं बांधून जायचं, हा आमचा मोठा प्रश्न आहे। जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे। बोलो। जय श्रीराम। मैं अनिल शर्मा, विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिला ग्रामीण का संगठक प्रमुख हूँ। ये खांडबारा गांव का मुख्य रास्ता है। मुख्य रास्ते पे खांडबारा गांव में जो रोज की होने वाली कत्ल, बकरी मुर्गी, उनके पेट में से जो आतड़ी वदड़ी जो घान कचरा निकलती है, उसके लिए ग्राम पंचायत खांडबारा ने यहाँ से आधा किलोमीटर पर एक खड्डा खोद के दिया है। वो खड्डे में यहाँ के व्यापारी जो चिकन मटन का जो व्यवसाय करते हैं, वो व्यापारी खड्डे के अंदर नहीं डालते हुए खांडबारे का जो प्रमुख रास्ता है वो रास्ते पे फेंक के जाते सर्रास। और उसके लिए अगर कल उठ के कोई खांडबारा गांव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा? ग्राम पंचायत की नींद जब इनके महामारी से कोई मर जाएगा, कोई आदमी मर जाएगा, कोई बूढ़ा व्यक्ति मर जाएगा, कोई इंसान मर जाएगा, तब नींद खुलेंगी क्या? इसके लिए जवाबदार कौन? ये दुकानदार जवाबदार के ग्राम पंचायत जवाबदार? दूसरा विषय, आज से 6 महीने पहले शिंदेगढ़ की शिवसेना ने जो कार्यकर्ता थे, पदाधिकारी थे, इन्होंने एक निवेदन दिया था। वो निवेदन देने के बाद में भी यहाँ के जो ग्राम विस्तार अधिकारी तावड़े अप्पा, उन्होंने क्या कार्रवाई करी? इसको जवाबदार कौन? तावड़े अप्पा म्हणजे सिर्फ गाड़ी में बैठकर कांच ऊपर करके जाने का, वहाँ पे आराम से इसी ऑफिस में बैठने का, म्हणजे उनकी कोई जवाबदेही नहीं क्या? ये जवाबदेही कौन करेगा? म्हणजे तुम शासन की तरफ से या ग्राम पंचायत की तरफ से खांडबारे गांव में क्या माहौल खराब होने का रास्ता देख रहे क्या? इसमें अगर कोई मांस का टुकड़ा एक हाथ होके, यहाँ थोड़ी दूर पे साईं बाबा का मंदिर है, अगर मांस का टुकड़ा लेके अगर कोई मंदिर तक पहुंच गया, उसमें गांव का वातावरण खराब हो जाएगा। इसमें औचम होने की शक्यता है, क्योंकि कोई किसी की भावना दुखे या कोई रास्ता नहीं देखेगा। आदमी ये नहीं देखेगा कि मांस का टुकड़ा जानवर ने लाया कि इंसान ने लाया। सबसे पहले एक दूसरे की यहाँ लड़ाइयाँ चालू हो जाएंगी। तो ये चीज़ों का क्या रास्ता देख रही क्या ग्राम पंचायत, शासन, प्रशासन या दुकानदार? इसको जवाबदार कौन? नमस्कार, माझे नाव राहुल खोंडे। मी खांडबारा गावाचा रहिवासी असून मी बरडीपाड्यात राहतो। माझे दुकान खांडबारा या गावात आहे। मी डेली माझ्या येण्या जाण्याचा रस्ता जो आहे रेल्वे गेटकडून येण्या जाण्याचा रस्ता असून माझा रोजचा वापर इथूनच असतो। मी सकाळी जातो, संध्याकाळी डेली माझा परतीचा प्रवास त्याच रस्त्याने होतो। तर इथं एवढा दुर्गंधीचा वास, एवढा दुर्गंधी येते इथं की म्हणजे इतर लोक ज्यांनी दुर्गंधीचा वास सहन केला असेल तेच बोलू शकतील, म्हणून मला दुर्गंधी एवढी सहन करावं लागली म्हणून मी बोलतो आहे। आणि खांडबारा ग्रामपंचायतीने खड्डा खोदून सुद्धा काही जे पशु किंवा पक्ष्यांची जे काही मांस विक्री करणारे जे आहेत ते खड्ड्यात न टाकता खड्ड्याच्या बाहेर फेकतात ते मांस। त्याची दुर्गंधी ते पुसतं आणि त्याच्या दुर्गंधीचा वास जास्तीत जास्त प्रमाणावर बाहेर येतो। म्हणून माझी एक विनंती आहे की याचा तुम्ही इलाज लवकरात लवकर करावा। एक तर यांना एक चांगलीतली चांगली जागा करून तिथं यांना खड्डा करून तिथं एक सक्त हे सांगून त्यांना सांगायचं की बुवा इथं तुम्ही कचरा टाका। मांस विक्री करतात तुम्ही, पण त्याचे जे पक्ष्यांचे म्हणजे चामडी वगैरे जे असतं ते तुम्ही त्या खड्ड्यात टाका। ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही का? ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलेलं आहे, त्यांना वारंवार सांगितलेलं आहे, तरीसुद्धा ते लोकप्रतिनिधीचं सुद्धा ऐकत नाही। आणि खड्डा करून सुद्धा लोकप्रतिनिधी त्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा ते ऐकत नाही। आणि
त्याच खड्ड्यात न टाकता तो कचरा बाहेर टाकतात. आता तुम्ही बघू शकतात व्हिडिओ. इकडे तुम्ही या माझ्यासोबत, या इकडे. घेतलं तुम्ही बाहेर खड्ड्याच्या बाहेर सर्व टाकलेलं आहे तिथं असं.